विट्यात सदाभाऊंच्या घरासमोर काळ्या जादूचा अघोरी प्रकार। काळी जादू करणाऱ्या बंगाली बाबूसह सुनील मेटकरीला चोप। काळ्या जादूचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भाजपचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या घरावर करणीसारखी काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे विटा शहर हादरले। या गंभीर प्रकारानंतर काळी जादू करणाऱ्या बंगाली बाबूसह सुनील मेटकरीला चोप देत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी विटा पोलिसांच्या ताब्यात दिले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर एका दुचाकीवरून दोघे जण आले। यानंतर या दुचाकीवरील बंगाली बाबूने गाडीवरून खाली उतरून कोणी बघत नसल्याचे पाहून ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर अंगारा, बिब्बा, माती यासह अन्य काही वस्तूंचे मिश्रण टाकून करणीसारख्या काळ्या जादूचा प्रयोग केला आणि थोड्या अंतरावर उभा करण्यात दुचाकीस्वारासोबत पलायन केले। हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरात मोठ्या हालचाली सुरू झाल्या। यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले असता हा संपूर्ण काळ्या जादूचा प्रकार समोर आला। या अघोरी प्रकारानंतर आसपासच्या नागरिकांसह कार्यकर्त्यांनी या बंगाली बाबूचा शोध सुरू केला। काही वेळानंतर या बंगाली बाबूला पकडण्यात नागरिकांना यश आले। यावेळी बंगाली बाबूला याबाबत माहिती घेतली असता आपल्यासोबत असणाऱ्या विट्यातील सुनील मेटकरी यांनी हा संपूर्ण प्रकार करण्यास सांगितल्याची कबुली बंगाली बाबूने दिली। या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सुनील मेटकरीसह बंगाली बाबूला चोप देत विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अक्षरशः धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात दिले। या संपूर्ण अघोरी प्रकारामुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसर अक्षरशः हादरून गेला आहे। तर हा संपूर्ण अघोरी प्रकार करणाऱ्या विट्यातील सुनील मेटकरीसह बंगाली बाबूवर कडक कारवाईची मागणी केली आहे। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।